नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अद्वैत सोहमकडून एक वचन मागतो की तू दारूच्या थेंबाला हीच स्पर्श सुद्धा करणार नाही. यावर सोहम म्हणतो की नाही करणार. अद्वैत म्हणतो की वचन. तेव्हा सोहम अद्वैतला वचन देतो आणि म्हणतो की दादा, याआधी मी माझ्या हिमतीवर काहीच केलं नव्हतं, पण मी आज पहिल्यांदा टॅलेंटच्या जोरावर काहीतरी कमवलं आहे. मी चांदेकरांचा मुलगा आहे म्हणून नाही किंवा उपकार म्हणून नाही, फक्त माझ्या टॅलेंटच्या जोरावर. म्हणून मला या यशाची किंमत माहिती आहे. आता मी मागे वळून पाहणार नाही. मला खरंच खूप कॉन्फिडन्स आला आहे. आता मला फक्त पुढे जायचं आहे. म्हणून मी स्वतः आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुला वचन देतो, यापुढे मी दारूच्या थेंबाला स्पर्श सुद्धा करणार नाही. तेव्हा इथे रजनीला खूप छान वाटतं आणि दोघेजण गळे भेटतात. अद्वैत खुश होऊन म्हणतो की सर्वांनी सेलिब्रेट करायला हवं ना, कॉफी थंड होते, चला बसा लवकर. अद्वैत कॉफी आणायला जातो आणि सर्वजण चेअर्स करतात. अद्वैत विचारतो की कशी झाली कॉफी. तेव्हा आबा म्हणतात की एकदम भक्कट झाली आहे कॉफी. आणि आज अद्वैत आणि सोहम दोघांना आनंदात बघून खूप बरं वाटते. कसं आहे, घरातली पोरं आनंदी असली ना, म्हणजे घर पण एकदम आनंदी सारखं. रजनी म्हणते की खरं आहे. आता रोहिणीला रागच येतो आणि ती अनामिकाला इशारा करून बाजूला बोलवते आणि म्हणते की बघतेस ना, सगळेजण किती आनंदी आहेत आणि हा आनंद यांच्या या दोन मुलामुळे आला आहे. पण माझा मुलगा तो अंधारात आहे, अक्षरशः पायाखाली तुडवला आहे यांनी त्याला. मला याचा आनंद उद्ध्वस्त करायचा आहे. तेव्हा ती चिडूनच म्हणते की मला यांचं आयुष्य सुद्धा अंधारात झालेलं बघायचंय. तू एक काम कर, आत्ताच्या आता जा आणि सोहमच्या मनात अशी आग लावून ये, त्यांच्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा होईल. अनामिका म्हणते की तुम्ही शांत व्हा, मी करते काहीतरी. आणि ती सोहमकडे जाते आणि म्हणते की येतोच, थोडं बोलायचं आहे. आणि त्याला साईडला घेऊन जाते आणि म्हणते की सोहम ऐक, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा सोहम म्हणतो की सांग, आज मी खूप खुश आहे. तेव्हा अनामिका म्हणते की तू इतका खुश आहे कारण. तेव्हा सोहम मध्येच बोलतो की कारण आज मी स्वतःच्या टॅलेंटवर, स्वतःच्या जीवावर प्रूफ केलं आहे. यावर अनामिका म्हणते की तसं नाही आहे. तेव्हा रोहिणी त्यांच्याकडे पाहते. सोहम शॉक होऊन बोलतो की म्हणजे. अनामिका म्हणते की मी तुला जे काही सांगणार आहे त्याचं कारण की तू एक नवीन जर्नी सुरू करते, राईट. सो तू काम करत असताना अंधारात नसावं म्हणून मी तुला सांगते. तेव्हा सोहम म्हणतो की नेमकं तुला काय म्हणायचं आहे. अनामिका नाटकच करून म्हणते की आय एम रिअली सॉरी, पण तुला जे काय काम मिळालं आहे ना, ते तुझ्या हिमतीवर, तुझ्या टॅलेंटच्या जोरावर नाही, तर अद्वैत दादाच्या उपकारामुळे मिळालं आहे. तेव्हा सोहम म्हणतो की काय. यावर अनामिका म्हणते की तुला खोटं वाटत असेल तर तू बॉसला विचारू शकतो. सोहम बोलतो की काही काय, कसं शक्य आहे. अनामिका म्हणते की अद्वैत दादा नसताना तुला ही संधी नसती. आणि सोहम मला असंही समजलं आहे की त्यांना तुझं नाव, काम काहीही माहिती नव्हतं. फक्त आणि फक्त अद्वैत चांदेकरच्या शब्द खाली पडू द्यायचा नव्हता, म्हणून तुला काम दिलं गेलं आहे. सोहमला खूप राग येतो. अनामिका म्हणते की मला असंही वाटतंय की तुझी पेंटिंगची पोस्ट व्हायरल झाली ते सगळं खोटं आहे. लाईक, शेअर, कमेंट ते सगळे पैसे देऊन विकत घेता येतं. तुझं कुठेही नाव नसताना एखादं चित्र कसं व्हायरल होऊ शकतं, तेही एका रात्री. अनामिका हे सगळं बोलून मनात खूप खुश होते. तेव्हा सोहम रागानेच अद्वैतकडे पाहतो. तर इथे डायनिंग टेबलमध्ये अद्वैत म्हणतो की आई कॉफी न घेताच गेली, म्हणून तिला द्यायला जातो. सर्वांना म्हणतो की मी आलोच आणि द्यायला जातो. तेव्हा तिथे सोहम आणि अद्वैतचा धक्का लागतो. सॉरी न म्हणता सोहम तिथून निघून जातो. अद्वैत सोहमला आवाज देतो पण तो काही लक्ष देत नाही. अनामिका सुद्धा आवाज देते. अद्वैत म्हणतो की एरवी छोट्या छोट्या गोष्टीला सॉरी म्हणतो आणि धक्का लागला तर निघून गेला. तेव्हा अद्वैत अनामिकाला विचारतो की काही झालं का आता. तेव्हा अनामिका म्हणते नाही दादा. त्यावर आबा बोलतात की अरे, त्याला अर्जंटमध्ये काम आठवलं असणार म्हणून तो गेला पटापटा. तुम्हाला माहिती आहे ना, सोहमने एखादं काम डोक्यात घेतलं मग तो कसा वागतो ते. तेव्हा अद्वैत विचार करू लागतो आणि सर्वांना म्हणतो की मी आलोच. आणि इथे रोहिणी अनामिकाला इशारा देऊनच काम झालं म्हणून खूप खुश होतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की सरोज काम करत असते. तेव्हा अद्वैत तिला कॉफी आणतो आणि म्हणतो की गरम आहे, पिऊन घे.
तेव्हा सरोज म्हणते की तू का आणली, अंजूला वगैरे सांगायचं ना. तेव्हा ती म्हणते की कलाची बोलणं झालं का तुझं, कॉन्फरन्स बद्दल अपडेट वगैरे. अद्वैत म्हणतो की हो, कॉन्फरन्स चांगली चालू आहे, नवीन नवीन आयडिया मिळतात असं म्हणते. यावर सरोज म्हणते की गुड. अद्वैत जायला निघतो, त्याला सरोजशी बोलायचं असतं म्हणून थांबतो आणि म्हणतो की आई, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. यावर सरोज म्हणते की काय झालं, काय टेन्शन आहे का. यावर अद्वैत म्हणतो की नाही, टेन्शन नाही आहे, पण महत्वाचं आहे. तू आता खरेचा विषय काढला ना, यावरून काही गोष्टी आठवल्या, त्याबद्दल विचारायचं आहे. आई, गेल्या काही दिवसापासून मला माझ्यातल्या काही गोष्टी बदलल्यात अशा जाणवतात आणि माझ्यातला हा बदल खरेमुळे झालाय असं वाटतं. ऍक्च्युली मी आबाशीही बोललो, पण मला तुझ्याकडून जाणून घ्यायचंय. संसारात पडल्यावर माणूस बदलतो, पण म्हणजे नेमकं काय होतं, तुमचा संसार कसा होता, म्हणजे तुझा आणि बाबांचा. तर दुसरीकडे आपण पाहतो की अनामिका खुश होऊन रोहिणीला म्हणते की रोहिणी मॅम, आय एम सो हॅपी. मी खरंच खूप खुश आहे. तुम्ही आता बघाच सोहम काय राडा घालतो घरी येऊन. आपल्याला जसा धमाका अपेक्षित आहे तसाच होणार. रोहिणी म्हणते हो, पण नक्की होईल ना, ते आमचं कुकुलं बाळ आहे. जरा कोणी गोंजरलं की लगेच शेपूट हलवायला तयार असतं. अनामिका म्हणते की रोहिणी मॅम, बॉम्ब असाच फुटत नसतो, त्याची वाट नीट पेटवायला लागते आणि ती पेटवायला मी आहेच. आणि ती कोणाला तरी फोन करते. तर दुसरीकडे आपण पाहतो की सरोज अद्वैतला सांगते की सुरुवातीचे काही महिने चांगले जातात, नंतर आपलाच माणूस नकोसा वाटतो. खरं सांगायचं झालं तर तुझे बाबा पहिले चांगले वागले माझ्याशी, पण त्यानंतर त्यांनी घरातून, संसारात, बिझनेसमधून लक्ष काढून घेण्याचं ठरवलं. पहिले काही महिने जड गेले मला. मला आठवतं की मी आजारी असताना सुद्धा त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही, विचारलं सुद्धा नाही. म्हणजे तू विचार कर की त्यांचं किती लक्ष होतं संसारात. तेव्हा तिला रडू येतं. अद्वैत जवळ जातो आणि म्हणतो की आई, सरोज म्हणते की हे तर काहीच नाही, बरेच प्रसंग आहे, त्यांनी माझ्याकडे, तुझ्याकडे, घराकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे आमच्यातला दुरावा वाढतच गेला. संवाद संपला ना माणसातला, त्याला पुन्हा आपलंसं करणं कठीण जातं. हे असं आहे सगळं. मला असं वाटतं तुझ्या प्रश्नाची उत्तरे मिळाली असेल. मला खूप काम आहे, तुला पण असतील ना. तेव्हा अद्वैत जायला निघतो आणि मनात विचार करतो की खरेचा आणि माझ्यातला संवाद काही काळाने कमी होईल का, आम्ही सुद्धा असेच एकमेकांपासून लांब जाऊ का. तेव्हा दुसरीकडे आपण पाहतो की रजनीने सोहमच्या आवडीचे जेवण बनवलेलं असतं. आबा म्हणतात की सोहमच्या आवडीचं जेवण केलं आहे का. तेव्हा रजनी म्हणते की हो, घरी आल्यावर खूप खुश होईल. आणि इथे अनामिका मनातल्या मनात खुश होते. रजनी अद्वैतला म्हणते की मला खूप बरं वाटते, तू त्याच्याकडून दारू न पिण्याचं जे काही वचन घेतलं आहे ते खूप चांगलं झालं. सोहमने तुला दिलेलं वचन आजपर्यंत कधीच मोडलेलं नाही. म्हणजे तो बाकी काही करेल, पण तुला दिलेलं वचन मोडणार नाही, याची मला खात्री आहे. यावर अद्वैत म्हणतो की मला माझ्या भावावर विश्वास आहे. तेव्हा रजनीच्या डोळ्यात पाणी येतं. अद्वैत म्हणतो की सोहमला फक्त किक स्टार्टची गरज होती, आता त्याची फक्त तुला प्रगती दिसेल. रजनी म्हणते की नक्की, मला मध्यंतरी त्याची खूप काळजी वाटत होती. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी आहे ना, तू काळजी करू नकोस. तेव्हा तितक्यात सोहम दारू पिऊन येतो आणि टाळ्या वाजवतो. अनामिका आणि रोहिणी खूप आनंद होतो. बाकीच्या मंडळींना धक्काच बसतो आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.